महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठा निर्णय। फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल तर हा निर्णय माहीत असलाच पाहिजे। इथून पुढे 2100 रुपये, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला हवे असतील तर योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना पैसे वाटप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांना पैसे जमा झाले, तुम्हाला पैसे आले की नाही चेक करा आणि पटकन सांगा। लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, त्यामुळे व्हिडिओ 1 मिनिटही स्किप करायचा नाही, न स्किप करता व्हिडिओ पाहायचा आहे। महत्त्वाची माहिती आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी देखील फायदा होणार आहे चॅनलचा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट। स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी दिली ऑफिशियल माहिती। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी माहिती। बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा, परंतु फेब्रुवारीचा हप्ता अनेक महिलांचा बंद। जानेवारीचाही हप्ता बऱ्याच महिलांचा बंद झालेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि 8व्या हप्त्याचं देखील वितरण लवकरच सुरू होत आहे। त्याचबरोबर 2100 रुपये वाटप संदर्भात महत्त्वाचा निर्णय। व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे सविस्तर सर्व माहिती। त्या अगोदर आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। जुलै ऑगस्टचे 3000 वन टाईम मिळाले महिलांना। पहा, ऑगस्ट महिन्यापासून पैसे मिळायला सुरुवात झालेली होती। योजना झाली जुलैपासून सुरू, परंतु ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष महिलांना पैसे मिळाले। त्यातही बऱ्याच अशा महिला होत्या ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, परंतु त्यांना जानेवारीपर्यंत पैसे मिळाले नव्हते। आता जानेवारीपर्यंत पैसे न आलेल्या महिलांना डायरेक्ट पर्यंतचे हप्ते म्हणजे जुलै ऑगस्टपासूनचे हप्ते मिळालेले आहेत 1500 रुपयाने। अगोदर बऱ्याच महिलांना 3000 मिळाले, त्यानंतर 4500 मिळाले, पुन्हा 7000 रुपये मिळाले 7500 आणि त्यानंतर 9000, त्याचबरोबर 10500 रुपये देखील महिलांना मिळालेले आहेत वन टाईम अमाऊंट। मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे पात्र लाभार्थी महिलांनाच इथून पुढे पैसे सरकार देणार। सर्वच बहिणींना पैसे मिळणार नाहीत। आता बहिणींची संख्या कमी होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे। या पडताळणीअंती ज्या महिला पात्र असतील त्यांनाच 5 वर्ष कंटिन्यू पैसे मिळतील, नाहीतर ज्या महिलांना पैसे म्हणजे ज्यांचा फॉर्म रिचेकिंगमध्ये, क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणीमध्ये अपात्र ठरेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींसाठी पडताळणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुमच्या माहितीस्तोर पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी म्हणजेच क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यामध्ये पहा आता या 2,46,00,000 महिलांपैकी अनेक महिला गाळण्याची प्रक्रिया म्हणजेच पुनर्पडताळणी, अर्जांची पडताळणीची प्रक्रिया, क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे नेमका 2100 रुपये कधी मिळणार। निवडणुकांच्या तोंडावर घोषणा केली, महिलांना 2100 रुपये देणार। 2100 रुपये कधी मिळणार? बऱ्याच महिलांना आशा होती की पहा, जवळपास सर्वच महिलांना आशा होती की जानेवारीपासून हे 2100 रुपये आपल्याला मिळतील। जानेवारीचा हप्ताही गेला, त्यानंतर पहा फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे। आता पैसेही जमा होतील, परंतु 2100 रुपये आणखीन महिलांना मिळालेले नाहीत आणि मार्च महिन्यामध्ये हे पैसे मिळतील अशीही शक्यता आता खूप कमी आपल्याला पाहताना दिसत आहे। या ठिकाणी पहा, कारण 2100 रुपये संदर्भात कुठलीच आणखीन ऑफिशियल तरतूद आपल्याला पाहण्यास मिळाली नाही।
त्यामुळेच नक्की 2100 रुपये मिळतील की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयासाठी नियम लागू झालेले आहेत। हे कोणते नियम आहेत, तुम्हाला काय करावं लागणार ही माहिती पुढे कंटिन्यू आहे। परंतु पहा, महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी ऑफिशियल ट्विट करत माहिती जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे। तर पहा, 28 जून 2024 व दिनांक 4 जुलै 2024 रोजी जो शासन निर्णय जाहीर केलेला होता, त्या शासन निर्णयानुसार ज्या अपात्र महिला ठरतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। आणि अपात्र ठरण्यात आलेल्या तर ज्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी पहा 5 लाखापेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे। परंतु आदिती तटकरे यांनी ज्या महिला वगळण्यात आलेल्या आहेत योजनेतून त्यांना पैसे मिळणार नाहीत अशा महिला कोणत्या असणार आहेत या संदर्भात माहिती स्पष्ट केलेली आहे। तर यामध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, त्या महिलांची संख्या आहे 2,30,000। पहा, संजय गांधी निराधार जी योजना आहे या योजनेमध्ये 2,30,000 महिला आहेत आणि या सर्व महिला लाडकी बहीण योजनेमधून आता वगळण्यात आलेल्या आहेत। इथून पुढे या महिलांना पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे। त्याचबरोबर पुढे पहा, आणखीन या योजनेसंदर्भातली विस्तारित माहिती म्हणजे ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशा एकूण 1,10,000 महिला आहेत आणि या महिलांना देखील आता वगळण्यात आलेलं आहे। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नवशक्ती योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांना देखील वगळण्यात आलेलं आहे आणि अशा महिलांची संख्या किती आहे तर 1,60,000। अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेच्या 2,30,000, 65 वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1,10,000 आणि या ठिकाणी पहा ज्यांच्या नावे 4 चाकी वाहन आहे त्याचबरोबर नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण 1,60,000 अशा सर्व एकत्रित अपात्र महिलांचा आकडा ठरलेला आहे 5 लाख। 5 लाख महिलांचा हप्ता बंद झालेला आहे। इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत। फेब्रुवारीचा हप्ता देखील मिळणार नाही। जानेवारीचा मिळाला असेल पण फेब्रुवारीचा मिळणार नाही आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्या या महिला असणार आहेत। आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच जमा होणार आहे 20 तारखेपर्यंत। तुम्हाला 2100 रुपयासाठी कोणता नियम आहे हे जाणून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये पहा, तुम्ही 2100 रुपये तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्ही या निकषांची पूर्तता केली नाही पाहिजे। जर या निकषांची म्हणजे तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत। घरामध्ये गाडी असेल 4 चाकी तर 2100 रुपये मिळणार नाहीत। 65 वयापेक्षा जास्त वय असेल तर 2100 रुपये मिळणार नाहीत। 2100 रुपयासाठी हे सर्व नियम आता लागू असणार आहेत। अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचे नाही। त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक देखील करायचं आहे। नवीन अपडेटसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।